तर आज सकाळ सकाळी आलेलो स्टेशनला मम्मीला घेऊन ही केळ्यांची 2 लोंगरं घेऊन. तर तुम्ही आता विचार करता की ही सर्व केळी कशासाठी, तर आपल्या दुकानावरती नायगाला विकण्यासाठी आणलेत मम्मीने. आणि हो ही सर्व केळी गावठी केळी आहेत घरची. मम्मीने सर्व केळ्यांचे फणे कापून घेतले आणि मग मी पिशवीत भरून घेतले. त्यानंतर गेलो आपली रिक्षा लाईनीमध्ये लावून रिक्षामध्ये टाइमपास करत बसला होता. आणि हा चाकू बघा, आज कोण नळला ना माझ्याशी डायरेक्ट त्याचा गेम. आणि हा बघू शकता आमच्या लाईनीतला छावा, वाटतो का नाही एकदम छावा. फिटनेस बघा भावाचा, फिटनेस आणि स्टाईल तर बघा एक नंबरच आहे. मग आम्ही 4-5 जण रिक्षावाले गेलो चाय पिण्यासाठी. बघा मी तुम्हाला सांगायला विसरलो, आज माझ्या चॅलेंजचा दिवस आहे 41. इथे आलो सर्वांनी चाय वगैरे पिऊन घेतलं. सर्व पॅसेंजर सोडून झालं तर परत स्टेशनला जात होतं. तेवढ्यात मला यो एक हिरो भेटला. हा हिरो येऊन मला बोलतो की माझी गाडी बंद पडली तर मला पायाने टो दे. मी मनामध्ये विचार करतो की सर्व येऊन मलाच भेट. मग मी त्याला बोलला की आण बाबा तुझी गाडी, मी देतो पायाने तुला टो. जसं त्याच्या गाडीला धक्का द्यायला लागलो तसं लगेच समजलो की गाडी किती वर्ष झाली सर्व्हिसच नाही केली. त्याची गाडी एवढी जड मारत होती ना, ते बघूनच मी समजलो की गाडी किती टाइम झाला सर्व्हिस नाही केली आहे. त्याची गाडी गॅरेजला पोहोचून झालं तर मग मला तो बोलला की भाई कितना पैसा हो. मी बोललो पैसा मध्ये ते गाडी टाइम पे सर्व्हिस कर पहिला. काही रिक्षावाले एवढे चुत्ती असतात ना, त्या गाडीची सर्व्हिस तर सोडा.